या राहील ठाण्यामधलं 450चा टार्गेट आहे म्हणजे शौचालयाचा. 5 वर्षातून साखरेमध्ये एकही शौचालय बांधलं गेलं नाही का? शौचालय एकही बांधलं गेलं नाही का 5 वर्षात? साखरेतला एकही फॉर्म आला नाही म्हणजे तर एकही शौचालय बांधलं गेलं नाही का? आतापर्यंत दोन गाडी निघाल्या त्याच्यामध्ये घरकुलमध्ये कोणाचे संडास नाही का? याची घरकुल आहे, याची घरकुल आहे, भाई दिनून काय प्रश्न भाई दिनूनी एक ही फॉर्म ची शौचालय बघितलं हा व्हिडिओ. हे जे पोरं आहेत ना, हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील साखरा गावचे आहेत. आणि त्या जेन्सीने जे तरुणांनी जे केलं आहे ना, आतापर्यंत कधीही गावात ग्रामसभा होत नव्हती. कधी हिशोब देत नव्हते, काहीच होत नव्हतं, काहीच नाहीत. मनमर्जीने ग्रामसभा तहकूब करायची, वर्षातून 1-2 घ्यायची, फक्त नावापुरता घ्यायची, सही घ्यायची आणि चालले जायचे. पण आता तरुण जागा झाले आहेत. जेनझीचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं आहे ना, आता गावागावात आंदोलन सुरू झालं आहे. जेनझी तयार झाला आहे. गावातील तरुण, पूर्ण देशातील तरुण, भारत देशातील तरुण आता जागा झाला आहे. आता आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी तयार झाला आहे. तुम्हीसुद्धा आपल्या हक्कासाठी लढा. आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी आपलं चॅनल तुमच्यासाठी समर्पित आहेत. आपला अधिकार जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या अधिकारासाठी लढा. आपला अधिकार काय काय आहेत, कोणत्या मुद्द्यांवर कोणता अधिकार आहेत, हे सर्व आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. आणि तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करून सांगा. मी तुम्हाला, अगर तुम्ही जर गावागावात लढत असाल, कुठेही कोणत्याही आपल्या हक्कासाठी लढत असाल, तुम्हाला मी फॉर्मॅट बनवून देईन, तुम्हाला मी तक्रार बनवून देईन, सर्व बनवून देईन. फक्त तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला सर्व सपोर्ट देईल, सर्व सपोर्ट माझ्या परीने. पण फक्त आपल्या हक्कासाठी लढा. हे यवतमाळ जिल्ह्यातील तरुण अख्खा गाव कधीही सर्व सरपंचाला हादरवलं, ग्रामसेवकाला हादरवलं, पूर्ण गावात फिरवलंय, कधीही झालं नाही. ते आता शक्य झालंय. ही ताकद आहे मित्रांनो. अभिजित दिपके कुठं होता? अमेरिकेत होता. अमेरिकेहून येऊन त्याला भारत देशाला दाखवलंय की एकटा माणूस काही करू शकतो. काही सपोर्ट भेटलं पाहिजे, सपोर्ट. आता वेळ आली आहे आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी. सोनम वांगचुक साहेबांनी उपोषण करून आपल्या हक्कासाठी, एक वयोवृद्धांनी दाखवलंय की आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. अभिजित दिपकेंनी दाखवलंय तरुणांनी की आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. माझासुद्धा आपल्याला संदेश आहेत की आपल्या हक्कासाठी लढा, गुलामी सहन करू नका. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. आमच्या चॅनलवर असे अनेक व्हिडिओ आहेत. आणि नेहमी तुम्ही फक्त कमेंट करा, मेसेज करा, नेहमी सपोर्ट भेटणार. प्रत्येक कमेंटवर मी व्हिडिओ बनवीन, तुम्हाला प्रत्येक समस्यांवर व्हिडिओ बनवीन. फक्त विषय आहेत, तुम्ही फक्त आपल्या हक्कासाठी लढा. तुम्हीसुद्धा आपल्या गावाला, आपल्या देशाला, आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, आपला तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल, तिथे आपले कामे, समाजसेवा तुम्ही करू शकता. फक्त जिद्द पाहिजे, तळमळ पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या हक्कासाठी लढा. बस. धन्यवाद.